नमस्कार, मी प्रज्ञानीता मधुकर यादव तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। आज आहे रेनबो डे। आम्हाला येलो कलर आहे। माझा अवतार तर बघू शकता तुम्ही। विषय असा झाला आहे, प्रत्येक डेचा आम्हाला एक सेल्फी पॉईंट बनवायचा होता। आधी डिप्लोमावाले आजच्या दिवसाचं बनवणार होते, पण ऐनवेळी प्लॅन कॅन्सल झाले। आता ते आम्ही बनवतोय। सो मी आणि ऋषा चाललोय सामान आणायला। अजून घे हां। तर मी आणि ऋषा चाललो आहे थोडंफार सामान आणायला आणि या सगळ्याच्या नादात मी असा अवतार करून आलेली आहे। सो चला, आम्ही कसा सेल्फी पॉईंट बनवतो हेही तुम्हाला दाखवते। आधी जाऊ आणि सामान घेऊन येऊ त्याच्यासाठी लागणारं। स्टे ट्यून बघा आजच्या दिवसात मी काय करते ते। आणि इथं सगळ्यांची चालली आहे सेल्फी पॉईंट बनवायची गडबड। आम्हाला सेल्फी पॉईंट बनवून लवकरात लवकर कंप्लीट करायचं आहे। तर मला खूप साऱ्या लोकांनी खूप सारे रेफरन्स दिले होते की आपण असं करू शकतो तसं करू शकतो, आणि त्या सगळ्याचं मिळून कंबाईन मी एक डिझाईन डोक्यात ठेवलेली की आपण असं करूयात, आणि त्याप्रमाणे आमचा प्लॅन एक्झिक्यूट करायचा चाललेला। आम्ही हे सगळं लावून घ्यायचं काम करत। तर फायनली आमचा जो पोस्टर आहे तो बनत आलेला आहे आणि या सगळ्यात भरपूर वेळ गेलेला आहे। तर मी फायनली बाहेर गेल्यावर पोस्टर लावल्यावर तुम्हाला दाखवते नक्की काय पोस्टर बनवलाय आम्ही। तर खूप साऱ्या लोकांनी पोस्टर बनवण्यात हेल्प केली आहे। इथे सृष्टी बसली, प्राची, श्रावणी, साक्षी, इकडं कोण आहे, ऋषा, भाग्या, स्नेहल राहिली, स्नेहल, हां थांब ना, शिव दिसू दे, हां, आणि शिव, ह्या आम्ही सगळ्यांनी मिळून आता पोस्टर फायनली बनवून झालाय। तो तिथे लावल्यावर दाखवते मी आम्ही नक्की काय बनवत होतो। स्टे ट्यून। तर मला असं वाटलेलं मी बरोबर मेजरमेंट घेतलेलं असं वितानं की ते तेवढ्या ह्याच्यात फिट होऊन जाईल। डबल टेप लावला की एकदम मस्त काम होऊन जाईल, पण ते तिथे ठेवल्यावर आम्हाला असं कळालं की डबल टेपवर ते काही राहत नाहीये। मग त्यामुळे मग आम्ही एक थ्रेड बघितली आणि ते बांधून घेतलं। तर फायनली आमची मेहनत फळाला आली आहे आणि हा आमचा जो काही सेल्फी पॉइंट आहे तो रेडी झालेला आहे। खूप छान झालेला आहे। फोटोज तर इतके छान येत आहेत ना, काय बोलायला नको। मी खुश आहे या गोष्टीबाबत, कारण माझ्या एक्सपेक्टेशनपेक्षा खूप छान झालाय आणि कमी वेळात झालाय। सो चला, अजून दिवसभरात काही झालंच तर नक्कीच दाखवेल। स्टे ट्यून। तर ना चॉकलेट डेची थीम होती, सो आम्ही इथे डेअरी मिल्कच्या असतात त्या फॉर लव्ह म्हणून माय लव्ह लिहिलंय, हे फॉर माय क्रश, हे फ्रेंडशिपसाठी म्हणून इथं लिहिलंय ही दोस्ती तुटायची नाही, आणि ज्या कच्च्या मँगो त्या हेटवाल्यासाठी असं होतं म्हणून इथं लिहिलंय अपनी तो नहीं जमेगी। आणि हे खूप फेमस झालं हे वाक्य याच्यावर इन्स्टावर, म्हणून आम्ही ते इथं लिहिलंय। आणि आमचा रेनबो डे, सो आम्ही असे सगळे कलर्स लावलेले आहेत। सो चला, आणि आम्ही बनवलेलं ह्या लोकांनी आम्हाला इथलं खोडायला लावलं। म्हणजे खरंच तर ट्रेंडमध्ये तुम्हाला खूप साऱ्या लोकांनी सांगितलेलं इथं तसं लिहू शकतो आपण, आम्ही म्हणून केलं, पण कॉलेजवाल्यांनी आम्हाला ते काढायला लावलं। सो आता आम्ही तिथे व्हाईट हे चिकटवलंय आणि दुसरं केलंय। सो चला, तर आता आम्ही ना वेगवेगळ्या रील्स बनवतोय आणि ही सगळी रील बनवणारे आम्ही असे सगळं उलट तर मग आता आम्ही रील बनवणार आहोत असं वेगवेगळ्या। कुणी काय काय घेतलंय, ऐकायला लिहिलंय, हिनं काय लिहिलंय, उलट दिसतंय ते, वाच काय लिहिलंय तुम्हाला माहित आहे का, आणि माझ्यावर कॉलेजचं नाव लिहिलंय। म्हणजे आम्ही असं सगळ्या ह्यांचं मिळून एक रील बनवणार आहोत बघा। आणि हा आमचा फायनल आउटकम होता आमच्या रील्सचा। तर खूप मजा आली ही रील बनवायला। तुम्ही नक्की स्टे ट्यून बघा आमचं अंतरंग कसं होतंय, आणि नक्की आमचं अंतरंग बघायला। तर ही आमची रील होती जी आम्ही इन्व्हिटेशन म्हणून अंतरंगासाठी केली होती। आणि त्याच्यानंतर अचानक आम्हाला आयडिया आली की आपण एक गेम घेऊ शकतो। सो आम्ही एक व्हिडिओ बनवला। नमस्कार, तर आज आपल्या कॉलेजमध्ये आहे चॉकलेट डे। तर आपण 4 चॉकलेट ठेवले आहेत। जर मोठी कॅडबरी, डेअरी मिल्क अशी चॉकलेट असेल तर ती लव्हसाठी, देन किटकॅट असेल तर क्रशसाठी, मंच पर्क असेल तर तुमच्या फ्रेंड्ससाठी, आणि कच्चा मँगो अशा व्यक्तीसाठी जी व्यक्ती तुम्हाला आवडत नाही। या निमित्तानं आपण एक गेम ठेवत आहोत किंवा एक ऍक्टिव्हिटी ठेवत आहोत। खाली एक बॉक्स ठेवला जाईल सेल्फी पॉईंटच्या बॅक साईडला। तिथे तुम्हाला ज्या व्यक्तीला जी चॉकलेट द्यायची आहे त्या चॉकलेटवर त्या व्यक्तीचं नाव लिहून आणून टाका। आम्ही ती चॉकलेट तुमच्या आवडत्या व्यक्तीपर्यंत किंवा न आवडत्या व्यक्तीपर्यंत पोहोचू। तरी 2 वाजेपर्यंत सर्वांनी तिथे चॉकलेट आणून जमा करावे।
तर इथं आम्ही असा चॉकलेट बॉक्स बनवलाय जिथे सगळेजण येऊन त्यांचं चॉकलेट टाकतील आणि मग ते आम्ही ह्यांच्यापर्यंत पोहोचू. मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं असं या मिनिंगचे चॉकलेट्स आहेत आणि बघू शकतो. आणि जस्ट आता मी जो व्हिडिओ काढत होते त्यात मला कळालं की कोणीतरी इथल्या आमच्या ज्या किटकॅट लावलेल्या होत्या त्या चोरून नेल्यात. सो चला आता बघूया कोण कोण, म्हणजे आता सगळ्या लोकांचं ऑलमोस्ट लेक्चर वगैरे आहे पण कोण कोण येऊन इथे चॉकलेट देत आहे हे बघूयात आणि त्यांची चॉकलेट त्यांच्या व्यक्तींपर्यंत पोहोचूयात. आणि आम्ही थोड्या वेळासाठी इथे नव्हतो तर फायनली इयरच्या पोरांनी आणि बाकीच्या इतर काही लोकांनी सगळी इथली चॉकलेट गायब केलीत आणि इतकी विचित्रपणा केलाय ना, हा सगळं खराब करायचं काम केलंय नुसतं. आणि ही अजून एक रील होती जी आम्ही बनवली होती बट ही खूप घाण चुकली होती बट इट्स ओके. खूप मजा आली ही रील बनवताना देखील. तर फायनली आम्ही तो बॉक्स तिथं ठेवलाय पण कोणीतरी चॉकलेट टाकेल की नाही इथून सुरुवात आहे आणि टाकलं तरी दुसरंच कोणतरी घेऊन जाईल असंही मला वाटतंय. पण आता आम्ही चाललोय लेक्चरला बिकॉज 2 वाजलेत आणि लेक्चर चालू होईल. सो चला लेक्चर करूयात. अजून काही घडलं तर नक्कीच दाखवेल. तर फायनली 4:30 वाजलेत आणि दिवस संपलेला आहे. सो आता मी चालली आहे घरी. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.